सलामीवीर यासिर आणि त्याच्या साथीला साबिर आणि गोलंदाज मार्क सज्ज आहे प्रमोद. मॅच स्टार्ट, मॅच ऑन. पहिला बॉल टाकेल गोलंदाज प्रमोद. हा सामना 4 षटकाचा असेल. पहिलं षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्ले. 30 सर्कलच्या बाहेर एक फिल्डर असेल. मॅचला सुरुवात होते आहे. पहिला बॉल टाकेल प्रमोद. 4 षटकांचा सामना आहे. पहिलं षटक हे पॉवर प्ले असेल. या सामन्यासाठी पंच म्हणून कामगिरी करतायत अशोक पवार सर, त्यानंतर अकिब सर हे करतायत. जे ऑफ साईडला जे प्रेक्षक उभे आहेत, जे खेळाडू उभे आहेत, त्यांना विनंती आहे की आपण थोडंसं बाहेर राहायचं आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने ही स्पर्धा यशस्वी होणार आहे. पहिला बॉल, हो चांगला फटका, झेलची संधी आहे. बॉल थोडंसं वरून गेलाय आणि बॉल चाललाय डिक्लेअर झोनमध्ये 2 धावेसाठी. 2 धावांनी सुरुवात झाली आहे, ती यासिरने केली आहे. BIC या टीमची 2 धावाने खातं ओपन केलं आहे. सुरुवात चांगली केली आहे यासिरने. पुन्हा एकदा तयार प्रमोद. राईट अप ओव्हर द विकेटने तो गोलंदाजी करतोय. दुसरा बॉल टाकेल या ओव्हरमधील. सिली मिडॉपला एक फिल्डर आहे, क्लोज क्षेत्रशिक लावलंय. दुसरा बॉल टाकेल. हो चांगला फ्लिक केलाय, बॉल वरून चाललाय, परंतु थोडंसं नैसर्गिक अडथळा बांध आहे, तो आपटला अडलाय बॉल, त्यामुळे ते धावूनच रन काढायचे आहेत. इथे सिंगल घेतले, इथे स्ट्राईक रोटेट होईल. टीमची धावसंख्या 3 झाली आहे. आता स्ट्रायकिंग एंडला साबिर. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन इथे पाहायला मिळते. एक चांगली रणनीती म्हणावं गेल BICC या टीमची. 3 धावा झाल्यात. थोडंसं साईड चेंज केलंय. राईट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजी करतोय प्रमोद. तिसरा बॉल टाकेल या पहिल्या ओव्हरमधील. हो चांगला फटका, हो पॉईंटमध्ये रनआउटची संधी, पण तो थ्रो थोडंसं वरून केलाय. संधी होती इथे, संधी इथे गमावली आहे, परंतु रनिंग पर्यंत विकेटमध्ये 1 धावा कंप्लीट केली आहे. टीमची धावसंख्या 4. सध्या पहिलं षटक सुरू आहे. 3 बॉलचा खेळ संपलाय. 4 धावा झालेत. सलामी जोडी यासिर आणि साबिर BICC या टीमची. आता स्ट्रायकिंगला बॅटर यासिर. एक चांगला फलंदाज आहे. BICC या टीमचा एक प्रमुख बॅटर आहे. 2 बॉलचा सामना केलाय त्याने. 3 धावा केलेत. हो ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, तितकसा कनेक्शन नव्हतं. रनआउटची संधी आहे, परंतु थोडंसं फ्लम्बिंग इथे पाहायला मिळालं स्क्वेअर लेगचा फिल्डर कडून. टीमची धावसंख्या आता 5 झाली आहे. पहिलं षटक सुरू आहे. पहिल्या ओव्हरमधील 2 बॉल शिल्लक आहेत. 5 धावा झालेत. एक संत सुरुवात म्हणावं लागेल. चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज प्रमोद. थोडंसं क्षेत्रक्षम बदल करतायत. कळलं, लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे. पहिला ओव्हरचा खेळ सुरू आहे. प्रमोद, हो चांगला फटका, चांगलं कव्हरच्या दिशेने खेळलाय 2 धावेसाठी. एक चांगली रणनीती मग बॅटर साबिर. टीमची धावसंख्या 7. 5 बॉलचा खेळ संपलाय. चांगली सुरुवात केली आहे साबिरने. शेवटचा बॉल शिल्लक आहे या पहिल्या ओव्हरमधील. इथे बॉलची मागणी होते. 7 धावा झालेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे पहिल्या ओव्हरमधील. सिंगल डबलवर इथे भर दिली जाते. एक चांगली रणनीती मागेल. पहिले षटक आहे. साबिर पुन्हा एकदा तयार बॅटिंग मार्कवर. त्याच्या विरोधात गोलंदाज प्रमोद. शेवटचा बॉल आहे पहिल्या ओव्हरमधील. हो ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, बीट केलाय ते, लाईन मिस केलंय. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाखेर BICC या टीमची धावसंख्या बिनबाद 7. कमांड डीजे.
या पहिल्या दिवसातील. आता गोलंदाज मार्कवर विराज दुसरं षटक टाकण्यासाठी. पहिल्या ओव्हरमध्ये प्रमोद याने 7 धावा खर्च केले होते. दुसरं षटक विराज दोन्ही सलामीवर मैदानाच्या आतमध्ये. ही जमीची बाजू आहे BICC या टीमची. यासिर आणि साबिर. यासिर याने 3 बॉलचा सामना केलाय, 4 धावा बनवलेत. आणि दुसऱ्या बाजूला साबिर याने 3 बॉलचा सामना केलाय आणि 3 धावा केल्यात. दुसरं षटक 30 सर्कलच्या बाहेर 2 फिल्डर आहे. एक लॉंग ऑन लॉंग ऑफ. हो डाऊन द लेग. लेग स्टंपचा बॉल बाहेर आहे. तरी या निमित्ताने या स्पर्धेच्या निमित्ताने आदरणीय श्री संदेशजी पाटील यांचं आगमन झालं आहे. तरी त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण मंचावर यायचं आहे आणि स्थानपन्न व्हायचं आहे. जाव्या मॅचच्या दिशेने एक चालू असलेली मॅच BICC विरुद्ध जरीमरी या 2 टीममध्ये हा सामना रंगलाय. सध्या दुसरं षटक सुरू आहे. पहिला चेंडू एक्स्ट्रा फेकलाय. टीमची धावसंख्या 8 झाली आहे. क्षेत्रक्षेत्रात बदल करतायत जरीमरी टीमचे कर्णधार. पुन्हा एकदा तयार. राईट ओव्हर द विकेटने. हो चांगला बॉल. अपील केली आहे. स्ट्रॉंग अपील आहे. परंतु कोणत्याही इथे अपील फेटाळली आहे पंचाने. चांगला बॉल टाकला. अगदी ब्लॉक कॉल डिलिव्हरी होती. विराज आणि पहिला बॉल डॉट घेतला. इथे यासिरला बीट केला. इथे पुन्हा एकदा तयार. ओव्हर द विकेटने. हो चांगला फटका ऑन साईडला. चेंडू हवेत आहे परंतु बॉल झाला अगदी मिडॉनला 2 धावेसाठी. डिक्लेअर झोनमध्ये केलाय. या 2 धावे टीमची धावसंख्या पोहोचली 10. डबल डिजिटमध्ये धावसंख्या इथे कन्वर्ट झाली आहे. दुहेरी अंकात प्रवेश केलाय BICC या टीमने. सलामीवीर चांगला खेळ करतायत. चांगले सेट झालेत. 10 धावा केलेत. या मैदानचा विचार करता सिंगल डबल इथे भर दिले ते. कारण ऑन साईड आणि ऑफ साईडला जर बघितलं तर डिक्लेअर झोन आहे. विराज हो चांगला फटका. बॅकफुटला जात असताना अगदी पॉइंट मध्ये खेळलाय. डिक्लेअर झोन मध्ये 2 बॅक टू बॅक दुसरा फटका आलाय 2 धावेसाठी. या 2 धाव्या टीमची धावसंख्या 12 धावा झालेत. कोणताही फलंदाज बाद झाला नाही आहे. दोन्ही सलामीवर चांगला खेळ करतायत. अंडरस्टँड क्रिकेट इथे पाहायला मिळतंय या दोन्ही सलामीवीरांकडून. 12 धावा झालेत. विराजवर आक्रमण केलं जात आहे. हो ऑन बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न. अगदी बॉडी लाईनवर अटॅक केला इथे. चांगली रणनीती विराज यांची. परंतु लेग बाय स्वरूपात इथे 1 धावा टीम जोमध्ये ऍड होईल. टीमची धावसंख्या 13 धावा झालेत. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन इथे पाहायला मिळत आहे. चांगला खेळ करतायत. निश्चितपणे समर्थक खुश असतील BICC या टीमचे. 13 धावा झालेत. हो झेलबादची संधी आहे. चेंडू हवेत आणि चांगला झेल टिपलाय. विकेट किपर आला इथे. झेल चेंडूच्या खाली आणि झेल टिपलाय. पहिला धक्का इथे बसलाय BICC या टीमला. पहिला फलंदाज इथे बाद झालाय. साबिर बाद झालाय. कमॉन डीजे. यासिर आणि उजेब.
उजेब पहिल्या बॉलचा सामना करेल. हो चांगला बॉल आणि क्लीन बोल्ड ट्रिपल आचित. बॅक टू बॅक दुसरी विकेट प्राप्त केली आहे. गोलंदाज विराजने चांगलं कमबॅक केलं इथे आणि ते दुसरं षटक संपलं. 2 षटकाखेर BICC या टीमची धावसंख्या 2-13. कमन डीजे. बॉल टू रन्स आहेत. 13 धावा झालेत. त्यामुळे ते पहिला सामना तुम्ही पाहिलाय हन्नान स्पोर्ट विरुद्ध KCC या दोन टीममध्ये टार्गेट इथे सेट केले होते KCC या टीमने हन्नान स्पोर्ट या टीमच्या विरोधात 38 धावांचं. त्यामुळे तुम्हाला 30-35चा पल्ला तुम्हाला गाठावाच लागेल. या तुम्हाला जर चॅलेंजिंग करायचं असेल ऑपोजिट टीमवर. सलामीवीर यासिर अजूनही मैदानच्या आतमध्ये तग धरून उभा आहे. त्याच्यावर पूर्णपणे दामोदर असेल BICC या टीमची. गोलंदाज मार्कवर तिसरं षटक राहुल. तुम्ही मागील सामना पाहिला राहुल ज्याने डेथवर टाकलं होतं. शेवटच्या ओव्हरमध्ये 10 धावा डिपेंड केलं होतं. त्याच नावाचा राहुल आता जरीमरी या टीममध्ये दिसतोय. यासिर आणि दिशांत ही जोडी आहे. तिसऱ्या ओव्हरमधील पहिला बॉल टाकेल राईट आर्म ओव्हर द विकेटने राहुल. त्याच्या विरोधात यासिर ऑन साईडला खेळलाय. झेलबादची संधी आहे आणि ते झेलबाद झालाय. इथे विकेट मिळाली आहे. यासिर बाद झालाय. आघाडीचा फलंदाज इथे बाद झालाय. तिसरी विकेट इथे गमावली आहे. BICC या टीमने एका पाठोपाठ धक्के देत आहेत. तो जरीमरी हा संघ BICC या टीमला पूर्णपणे दबावत आहे. दबाव निर्माण झालाय. 13 धावा झालेत फक्त. आता नवीन बॅटर अयाज स्वतः कर्णधार आलाय. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. नेहमीच म्हटलं तर इथे कर्णधार खेळ इथे करावी लागेल. ती अयाजला. 3 फलंदाज बाद झाले. 13वर 3 अशी परिस्थिती आहे. खूप बिकट परिस्थिती आहे. 13 बॉलचा खेळ संपला. 13 चेंडू 13 धावा झालेत आणि 3 फलंदाज बाद झालेत. अय्याज पहिल्या बॉलचा सामना करेल. त्याच्या विरोधात गोलंदाज राहुल. राहुलने पहिली विकेट प्राप्त केली आहे. निश्चितपणे त्याचा कॉन्फिडन्स लेवल वाढला असेल. या स्पर्धेमध्ये त्याने पहिली विकेट प्राप्त केली आहे. हो चांगला फटका पण बॉल चालला अगदी बॅकवर्ड पॉइंटला. डिक्लेअर झोनमध्ये 2 धावेसाठी माफ करा 1 धावेसाठी. एका धावेसाठी टीमची धावसंख्या 14 लॉस ऑफ 3 विकेट. 14 धावा झालेत. थोडेसे जे ऑफसाईडला जे बसलेत आहेत KCC संघ आहे जे खेळाडू आहेत त्यांना विनंती आहे की आपण थोडंसं बाहेर राहायचं. आपणास सन्मानपूर्वक विनंती आहे. आपणा सर्वांच्या सहकार्याने आपण ही स्पर्धा यशस्वी करणार आहोत. अय्याज पहिल्या बॉलचा सामना केलाय. 14 धावा झालेत. धावा इथे करावी लागेल. आता खऱ्या अर्थी गरज आहे. ऑन साईडला खेळलाय. अक्रॉस द लाईन हा फटका खेळलाय. थोडंसं प्लॅनिंग पाहायला मिळालंय. 1 धावा कंप्लीट केली. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि रनिंग विरुद्ध विकेट. चांगले आहे ते दोन्ही बॅटरमध्ये दिशांत आणि अय्याज. धावफलक आता पोहोचलंय 16 या आकड्यावरती. सिंगल डबल इथे भर द्यावी लागेल. थेंबे थेंबे तळीसाचे आपण नेहमीच म्हटलं तर. तिसरं षटक सुरू आहे. चांगली गोलंदाजी इथे करतोय राहुल. हो फुल टॉस ऑन साईडला खेळलाय. बॉल चाललाय अगदी रोडवर. डिक्लेअर झोन मध्ये 2 धावेसाठी.
या दोन धावे टीमची धावसंख्या पोहोचली 18 या आकड्यावरती. चांगली फलंदाजी करतो अय्याज, एक धावफलक हलतं ठेवतोय. 13 वर 3 अशी परिस्थिती आली होती, त्यानंतर चांगलं कमबॅक केलंय अय्याजने. पुन्हा एकदा तयार अय्याज बॅटिंग मार्गवर. आता पूर्णपणे सेट झालाय. 5 धावा त्याने केल्यात. वन साईडला केला, क्रॉस लाईन केला, फिल्डर आहे तिथे, रनआउटची संधी, परंतु इथे नॉन स्ट्रायकिंगचा पण धाव सुटला होता, परंतु ते स्ट्राईक स्वतःकडे घेतली आहे अय्याजने. इथे फलंदाज बाद झालाय, ईशांत बाद झालाय. एकही चेंडू न खेळता तो बाद झालाय. चौथा धक्का बसलाय BICC या टीमला. 18 वर 4 अशी परिस्थिती आहे. आता नवीन बॅटर अझीम मैदानच्या आतमध्ये आलाय. जर्सी नंबर 12 तुम्ही पाहिलाय. भारतीय संघाचा एक अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याचा जर्सी नंबर. पुन्हा एकदा तयार राहुल. 18 धावा झालेत. वन साईडला खेळलाय, फिल्डर आहे तिथे, थोडस हो एक धावा कंप्लीट केली आहे, परंतु एकाच धाव्यावर समाधान मला अय्याजने. षटक संपले, 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकाखेर BICC या टीमची धावसंख्या 4 गडी बाद 19. आता अंतिम षटक डेथवर. शेवटचे 6 बॉल हे निर्णायक असतील. कमीत कमी 30चा पल्ला तुम्हाला गाठावाच लागेल. एकोणीस धावा झालेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. आता अंतिम षटक आहे. कोण येईल गोलंदाज मार्कवर? अंतिम षटक. आता अंतिम षटक टाकण्यासाठी तयार आहे गोलंदाज हेमंत. 19 धावा झालेत. स्ट्रायकिंगला बॅटर अय्याज, तो 6 धावसंख्या खेळतोय. त्याच्या बॅटमन धावा होत आहेत. इथे मोठा फटका येणे गरजेचं आहे, कारण शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. सिली मिडॉपचा फिल्डर आहे तिथे, क्लोज फिल्डर लावला गेलाय. पहिला बॉल टाकेल हेमंत. एक डावकर्त्याचा गोलंदाज ऑन साईडला खेळलाय, फिल्डर आहे तिथे. एकाच धाव समाधान मारलोय. टीमची धावसंख्या 20. अझीम आलाय. चांगली गोलंदाजी केली तिन्ही गोलंदाजांनी. पहिलं षटक प्रमोद, त्यानंतर विराज, त्यानंतर राहुल हे डॉमिनेट केले तिन्ही गोलंदाजांनी BICC या टीमवर. अझीम ऑन साईडला खेळलाय, फिल्डर आहे तिथे, रनआउटची संधी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय, निश्चितपणे कौतुक केलं पाहिजे त्या फिल्डरचं. अगदी मिड विकेटच्या दरम्यान हा क्षेत्ररक्षक होता. इथे फलंदाज बाद झालाय. 5वा धक्का इथे बसलाय BICC या टीमला 20 या आकड्यावरती. 2 बॉलचा खेळ, 2 बॉल झालेत 4थ्या ओव्हरमधील. आता 4 बॉल शिल्लक आहेत या पहिल्या डावातील, पहिल्या इनिंगमधील. 20च धावा केलेत. बॉल टू रन्स असं पाहायला मिळत आहेत. 20 चेंडू फेकून गेलेत आणि 20 धावा इथे केलेत. ते BICC या टीमने धावा करावे लागतील. 30चा पल्ला तुम्हाला गाठावाच लागेल. हो चांगला फटका, प्रॉपर टायमिंग केलंय. बॉल हवेत आहे, बॉल जाईल सीमा रेषे बाहेर. पहिला षटकार आलाय. पहिला षटकार आलाय या मॅच मधील. आले आले ते षटकार ठोकलाय कैपने. पहिला षटकार आला इथे अय्याजच्या बॅटमधून. टीमची धावसंख्या 26. कॅप्टन एक चांगला खेळ करतोय BICC या टीमचा. सव्वीस धावसंख्या झाली आहे. आता चांगला स्कोर झालाय. थोडसे आशा पल्लवित झाल्यात BICC या टीमचे, कारण पहिला षटकार इथे आलाय. 26 धावा. अय्याज हो चांगला फटका, परंतु बॉल हवेत आहे. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडूकडे क्षेत्ररक्षक आहे,
अरे झेल सुटलाय. कॅचेस द विन द मॅचेस आपण नेहमीच म्हटलं तर जिथे फलंदाज बाद होता, जिथे एकही धावा नव्हती तिथे 2 धावा मिळाल्यात. हेच तर मित्रांनो क्रिकेट आहे. टीमची धावसंख्या आता पोहोचली या 2 धाव्याने 28-28. 28 धावसंख्या झाल्यात. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आई आज चांगली खेळी करतोय ते या मॅचमध्ये. हो, स्टेप आउट करत खेळण्याचा प्रयत्न आणि ते स्टम्पिंगमध्ये सापडलाय. अय्याज बाद झालाय. पण अय्याजची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या वाजल्या पाहिजेत अय्याजसाठी. काय फलंदाजी केले, 15 धावा त्याने केलेत. पूर्णपणे आपल्या मॅचमध्ये आणले आपल्या टीमला. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. 28 धावा झाल्यात. तर पहिल्या डावातील आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. आतापर्यंत PICC या टीमने 28 धावा केल्या आहेत. आता अदनान शेवटचा बॉल शिल्लक आहे. 28 धावा झाल्यात. हेमंत आहे गोलंदाज मार्कवर. आतापर्यंत 9 धावा खर्च केलेत. एक षटकानंतर चांगलं कमबॅक केलंय. कोणताही दबाव घेतला नाही. ही खासियत राहिली आहे या हेमंत या गोलंदाजाची. शेवटचा बॉल या पहिल्या डावातील येईल का या बॉलवर मोठा फटका. 28 धावा झालेत. हो, चांगला फटका अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या रिझर्व मध्ये खेळलाय. इनसाइड आउट हा फटका खेळलाय. परंतु एकच धावा इथे धावून काढली आहे. आणि 29 धावसंख्या मजल मला 30 धावांचं टार्गेट सेट केलंय ते BICC या टीमने. जरीमरी या टीमवर धन्यवाद. थँक्यू दिजे. यानंतर दुसऱ्या इनिंगचं समालोचन धावतो वर्णन आमचे मार्गदर्शक आणि बदलापूर विभागातील आणि या विटाव नगरीचं भरपूर प्रेम आहे त्यांच्यावर असे नामांकित समालोचक श्रवण धुमाळ सर आता समालोचन करतील या दुसऱ्या डावातील.
चला BICC 11 टीम, विनंती असेल की आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण सजवा आणि लगेचच आपण करणार आहोत मॅचला सुरुवात. ट्रॅकवरती P1चा पहिलं षटक, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. ओवेज राईट हॅम ओव्हर दी विकेट. फरमानच्या अगेन्स्ट पहिला बॉल फुल टॉसला कन्वर्ट केले 2 धावांमध्ये. स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करत असताना फरमानच्या बॅटमधून 2 धावा. पहिल्या बॉलवरती 2 धावा फरमानच्या बॅटमधून. दुसरा बॉल या वेळेला चांगली डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये अगदी समोर टाकलेला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. अप्रतिम डिलिव्हरी. ओवेज अगदी कॅप्टननं जबाबदारी दिली आहे या छोट्याशा खांद्यावरती. एक मोठी जबाबदारी. 30 धावा डिफेंड करायच्यात मैदानाच्या आतमध्ये BICC या टीमला. तिसरा बॉल या वेळेला चांगले डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता. अगदी इन फील्डच्या वरून उडवायचा होता शॉट. एक्स्ट्रा कव्हरला मैदानाच्या आतमध्ये चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या टप्प्यावरती चेडूला कॅरी केलं. चेडूची थ्रो फेकी करेल तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव. तीन धावा सध्याच्या घडीला स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. हाफ ट्रॅकर ऑन साइडला पूल केलाय आणि हा पूल पॉवरफुल आहे. पुन्हा एकदा घोषांकित क्षेत्रामध्ये 2 धावा. अगदी प्लेयर ऑफ द टुर्नामेंट मालिकावीरसाठी ओरिजिनल स्पोर्ट्स अर्थातच OG स्पोर्ट्सच्या माध्यमातून एक आकर्षक ब्रँडेड बॅट देऊन आम्ही खेळाडूला सन्मानित करणार आहोत. OG स्पोर्ट्सचा देखील आम्ही विशेष मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करू. बरेचसे वैयक्तिक पारितोषिक देखील आम्ही या स्पर्धेमध्ये पाहणार आहोत. चला आमचे बॉल बॉयज, विनंती असेल बॉल मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर आपण लगेचच बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकायचा आहे.
आणि जे बॉल आपल्याकडे कलेक्ट झालेत ते देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये लगेचच जमा करा. स्ट्रायकिंग इनला ललित. ललितसाठी हा बॉल काय फटका खेळलाय. फक्त दिशा दिली आहे आणि दिशाची दशा झाली आहे. फ्लिक ऑफ द रिस्ट. सूचना असेल की बॉल ज्या वेळेला दिवाळाला हिट होतो, अदरवाईज ज्या वेळेला बॉल झाडाला हिट होतो आणि मैदानाच्या आतमध्ये आल्यावरती तुम्हाला त्या धावा धावून कंप्लीट करायच्या आहेत. चला स्पीडअप करा विनंती असेल. क्या बात आहे. एका जंगलातील दोन वाघ एकमेकांच्या अगेन्स्ट. तिसरा वाघ देखील शिकारीसाठी तयार आहे. इनफिल्डच्या वरून व्हाट अ अमेझिंग स्ट्रोक. व्हाट अ फॅन्टास्टिक स्ट्रोक. या वेळेला देखील बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये 2 धावा. षटक क्रमांक कंप्लीट झाला पहिला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस फलकावरती धावा मैदानाच्या आतमध्ये बनवल्या टीम न्यू जरीमरी 11 या संघाला तब्बल 9. लक्ष्य 30. 9 लागला गेला 6 मध्ये. आता 21 करायचे मध्ये. 21 रन्स टू विन आफ्टर मोर फ्रॉम 18 बॉल्स. यस डीजे. वर करायच्यात हे देखील विसरून चालणार नाहीये. पंच आपल्याला देखील विनंती असेल की आपण वारंवार त्यांना ताकीद द्यायची आहे. अजून जवळजवळ 5 ते 6 मॅचेस आपल्याला आजच्या दिवसामध्ये कव्हर करायच्यात. षटक क्रमांक पहिला हाताळलं ओवेजनं. त्यांना धावा खर्च केल्या 9. बिनबाद 9 या अंकावरती संघ जाऊन पोहोचला न्यू जरीमरी 11. आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय अयाज. फरमान ऑन अ स्ट्राइक. पॉवर प्ले नंबर 2. अयाज निघालाय फरमानच्या अगेन्स्ट. पहिला बॉल झेलची शक्यता. फिल्डर डाऊन दी बॉल अँड टेकन अ व्हेरी गुड कॅच. धक्का क्रमांक लागलाय मैदानाच्या आतमध्ये. पहिला फर्म इज गॉन. अगदी आल्या आल्या आपल्या नावाचं प्रत्यक्षित उदाहरण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज अयाजनं दिलाय. अगदी पहिल्या बॉलवरती पहिली विकेट संपादित केली. फरमानला परतावलंय माघारी अयाजनं. आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये किरण लेफ्ट हँडेड बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. सिली मिड विकेटला आपण फिल्डर पाहतोय. या वेळेला स्क्वेअर कट करायचा प्रयत्न. चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा.
त्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतं आणि आतमध्ये शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑन, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेग आणि शॉर्ट पॉइंट. यावेळेला बादची बाहेरची कडा होती, बॉल मागे चालला, धावबाची संधी मैदानाच्या आतमध्ये आणि त्या संधीचं सोड करत असताना फलंदाजाला परतावं लागतंय माघारी. येस बट यू टी फलंदाज बाद. येस डीजे. Oh, thank you so much. दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं भरपूर चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करत असताना अयाज. अद्याप जर विचार करायला गेला तर 3 चेंडू अयाजनं हाताळल्यात, अवघ्या धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 2 आणि वैयक्तिक खात्यामध्ये 1 विकेट देखील संपादित केली आहे. संघासाठी देखील 2 विकेट अयाज मैदानाच्या आतमध्ये संपादित करत असताना नवीन बॅटर तुषारसाठी या बॉल अवे मध्ये फिल्डर डाऊन दी बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला कॅरी केलंय आणि एक चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये संपादित करत असताना वैयक्तिक खात्यामध्ये दुसरी विकेट संपादित. फलंदाजाला परतावं लागतंय माघारी. धक्का क्रमांक लागला मैदानाच्या आतमध्ये तिसरा. तुषार इज गॉन. जरीमरी 11 या टीमने अगदी पहिल्या षटकाचा जर विचार करायला गेला तर पहिल्या षटकामध्ये भरपूर चांगली बॅटिंग केली होती ओवेच्या अगेन्स्ट. अगदी 9 धावा पहिल्या षटकामध्ये बनवल्या होत्या, पण त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये अयाजला आणलं गेलं. अयाजनं पहिल्या बॉलवरती विकेट संपादित केली, दुसऱ्या बॉलवरती 2 धावा खर्च केला, तिसऱ्या बॉलवरती धावाच्या स्वरूपात फलंदाजाला बाद जरूर केलं आणि लगेचच क्विक रिप्लाय चौथ्या बॉलवरती देखील अयाजनं विकेट संपादित केली. व्हॉट अ पर्टिक्युलर बॉलिंग बाय अयाज. स्टील 2 टू गो. नेक्स्ट बॉल यावेळेला बादची आतली कडा, बॉल मागे चालला, विकेट किपर चेंडू पर्यंत पोहोचलाय धाव बादच्या स्वरूपात. धक्का क्रमांक लागलाय मैदानाच्या आतमध्ये तब्बल 4था. हेमंतला परतावं लागतंय माघारी. तू चल मे आया अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना टीम न्यू जरीमरी 11 या संघाची फलंदाज बाद. डीजे. अगदी जर सध्याच्या स्थितीचा विचार करायला गेला तर हेमंत लवकर बाद झाला, तदनंतर किरण लवकर बाद झाला आणि आता जबाबदारी आहे ती तुषार आणि राहुलच्या खांद्यावरती. नवीन बॅटर लेफ्ट हँडेड तयार. राहुल स्ट्रायकिंग एंडला, ऑन साइडला. यावेळा चांगला स्ट्रोक आहे. 2 धावा या देखील बॉलवरती ऍड केल्या जातील. आता बघता बघता षटक क्रमांक दुसराचा देखील खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात त्या तब्बल 13. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या तब्बल 9. दुसऱ्या षटकामध्ये धावा खर्च केल्या गोलंदाज अयाजनं 4. अगदी 18 बॉलमध्ये 21 करायच्या होत्या. 4 धावा या षटकामध्ये खर्च केल्या. आता 17 करायच्यात.
येणाऱ्या 12 मध्ये. देऊयात डीजे ऑपरेटरला एक गोल्डन अपॉर्च्युनिटी. यस डीजे. आता 13 झाल्यात, 17 करायच्यात येणाऱ्या 12 मध्ये. यस आदरणीय सन्माननीय उद्योगपती कालूरामजी संते साहेब यांचे इथे शुभागमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 17 करायच्या दिलावरला आणलं गेलंय बॉलिंग ट्रॅकवरती. षटक क्रमांक 3 मध्ये मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना BICC या टीम कडून दिशा भरकटली आहे. दिशेपासून थोडेसे भरकटत असताना व्हाईट बॉल आला जरूर आणि व्हाईट नंतर एक धाव ऍड केली गेली. व्हाईट +1. बाय 1 गेट 1 फ्री. धावा मिळतील या बॉलवरती तब्बल 2. 12 बॉल विजयासाठी धावा करायच्यात 15. यस पंच हा बॉल वाईड असेल. यस आमचे ऑफिशियल टीम आपण पाहताय आज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले गेलेत. एक डोंबिवली विभागाचा हैतुटणे गावाचा मखमली आवाज अर्थातच करंजी काळन सर. त्यानंतर याच विभागातील एक गोड आवाज निनादजी पटेकर सर आणि ऑफिशियल टीम क्रिकेटचे देवता ज्यांना मानलं जातं आमचे ऑफिशियल पंच संजयजी सावंत सर असतील, अशोकजी पवार सर असतील, आमचे अजिम सर असतील. नाव बॅक टू क्रिकेट. या वेळेला देखील तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. व्हाईट बॉल 12 मध्ये 17 जरूर करायच्या होत्या. त्यानंतर एक्स्ट्राच्या स्वरूपात या 3 धावा खर्च केल्यात. म्हणजे आता समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 14 करायच्यात येणाऱ्या 12 मध्ये. आमचे ऑफिशियल स्कोरर जे आपल्या सुवर्ण अक्षरामध्ये आमचं स्कोर कार्ड सजवत असताना विशालजी कोळी सर त्यांचा देखील विशेष आभार. पहिला बॉल. तिसरा षटक. पहिला बॉल आणि हा पहिला बॉल आला डॉट. ह्या वेळेला कमबॅक केलाय गोलंदाज दिलावरनं. दिलावर म्हणजेच पठाण या नावानं ओळखला जाणारा खेळाडू. सुरुवात पठाणची थोडीशी खडतर राहिली पण आता कमबॅक करावा लागेल. ओ या वेळेला शॉर्ट बॉल होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला पण ऑन साइडला फटका खेचायचा होता. प्रॉपर कनेक्शन नाही आहे. सिंगल जरूर ऍड केली गेली आहे. ऑन साइडला अलॉंग द कार्पेटच्या साह्याने लॉंग ऑन रिजन मधून फिल्डर चेंडूपर्यंत पोहोचला. आयाज ताना बॉलला कॅरी केलं, थ्रोफेकी केली आणि फक्त एकच धाव. स्ट्राईक रोटेट करण्याचा हा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. शॉट पॉइंट रिझन मध्ये सिली पॉइंट रिझन मध्ये एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. क्लोज फिल्डिंग.
नेक्स्ट बॉल फ्लिक करायचा प्रयत्न, अगदी पायांचा वेध घेणारा बॉल. आता चांगली डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये दिलावरच्या माध्यमातून. अगदी पहिल्या 0 बॉलवरती 3 धावा दिलावरनं खर्च केल्या होत्या, पण तदनंतर पुढच्या 3 बॉलवरती फक्त आणि फक्त 1च धाव खर्च केली आहे. राहुल ऑन स्ट्राईक. राहुल साठी हा बॉल ऑन साइडला खेचायचा होता. क्रॉस बॅटे धावबाची संधी. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये तब्बल 5वा फलंदाज होईल बाद. तुषार बॅक टू द डगआउट. मैदानाच्या आतमध्ये प्रवीण दाखल झाला. षटक क्रमांक सध्याच्या गळेला 3रं प्रगतीपथावरती आहे. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या 17, आता 13 करायच्या आहेत. 8 मध्ये 12 मध्ये 17 करायच्या होत्या, तदनंतर 12 मध्ये 14 करायच्या होत्या, तदनंतर 11 मध्ये 14 करायच्या होत्या, 10 मध्ये 13, 8 मध्ये 9 मध्ये 13 आणि आता 8 मध्ये 13 ची गरज. 8 बॉल 13 ची आवश्यकता. स्टील 2 टू गो. 5वा बॉल. या वेळेला धीम्या गतीचा बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. नक्कल चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 8 बॉल 13 ची आवश्यकता असताना हा बॉल डॉट आणि आता पुन्हा एकदा समीकरण केले 7-13 ची गरज. 7 बॉल 13. शेवटचा बॉल. हो, शरीरापासून दूर ठेवायचा प्रयत्न, अवे फ्रॉम बॉडी. आणि आता शेवट गोड केलाय या षटकाचं. ज्या प्रकारे गोलंदाज अयाजनं दुसरं षटक हाताळलं, अगदी त्याच्याच पावलावरती पाऊल देऊन काम केलंय गोलंदाज दिलावरनं. कौतुक करायला हवं दिलावरचं, कारण 0 बॉलमध्ये त्यानं 3 धावा खर्च केल्या होत्या, पण पुढच्या 6 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 1च धाव खर्च केली आहे. यालाच तर म्हणतात एक चांगलं कमबॅक. चला, विनंती असेल स्पीडअप करा. कोणत्या प्रकारची जास्त वेळ टीम मीटिंग घेऊ नका, विनंती असेल. अजून 5 मॅचेस यानंतर आपल्याला कव्हर करायचे आहेत. BICC 11 प्रत्येक डॉट बॉल नंतर तुम्ही टीम मीटिंग घेताय, प्रत्येक विकेट नंतर टीम मीटिंग घेताय, प्रत्येक षटकानंतर तुम्ही टीम मीटिंग घेताय. हे अयोग्य आहे. स्पीडअप करा. 6 बॉल आणि विजयासाठी धावा करायच्यात त्या 13. 6 बॉल आणि 13 असं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये 13 धावा बनवल्या जातील. टीम न्यू जरीमरी 11 या संघाच्या माध्यमातून की या 13 धावा डिफेंड केल्या जातील. BICC 11 या टीमच्या माध्यमातून याचं उत्तर हे येणारे 6 बॉल देऊन जातील. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. 6 बॉल 13 ची गरज. स्ट्रायकिंग एंडला मैदानाच्या आतमध्ये बॅटर प्रवीण. 6 बॉल 13. पहिला बॉल. प्रवीण तयार. 6 बॉल 13 ची आवश्यकता असताना फिल्डर डाऊन दी बॉल. बॉल हवेमध्ये होता आणि पहिल्या बॉलवरती आपल्या नावाची करण दादा मडवी यांचं इथे शुभागमन झालं. भरपूर त्यांची मेहनत, अफाट मेहनत, अगदी स्वतः एक आयोजकाच्या भूमिकेत. मग आमचे ऋषिकेश दादा मोकाशी असतील, आमचे संदीप दादा आचार्य असतील, करण दादा मडवी असतील आणि स्वतः आयोजक तेजस दादा खारकर असतील, संपूर्ण आयोजन कमिटी, ग्रामस्थ मंडळ विटावा यांची देखील अफाट मेहनत ही स्पर्धा यशस्वी करण्यामागे. 6-13चं इक्वेशन असताना पहिल्या बॉलवरती विकेट संपादित केली आहे गोलंदाज अजिमनं. आता समीकरण येऊन पोहोचलंय. बॉल शिल्लक आहेत 5. विजयासाठी धावा करायच्या 13.
एका मोठ्या फटक्याची आवश्यकता. सिंगल कंप्लीट. चांगला बॅकअप मैदानाच्या आतमध्ये चांगलं आहे. अगदी विशाल सर, आम्ही नेहमी म्हणतो मोबाईलमध्ये आणि क्रिकेटमध्ये बॅकअप असणं भरपूर गरजेचं आहे. हाईट फॅक्टरसाठी थर्ड अंपायर रेफर केलाय. बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू असेल. आमच्या तिसऱ्या पंच संजयजी सावंत सर आमच्या टेक्निकल रूममध्ये जरूर चेक करतील. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू हाईट फॅक्टर मॅटर करेल का या बॉलवरती पाहिलं जाईल. येस, फेअर डिलिव्हरी असेल. या बॉलवरती फक्त आणि फक्त सिंगल मिळेल. अगदी डीपली बॉल आय थिंक रिलीज होत होता, त्यामुळे एक चांगला निर्णय आमचे संजयजी सावंत सरांच्या माध्यमातून आलाय. 5 मध्ये 13 करायच्या होता, या बॉलवरती सिंगल आले. आता 12 करायच्यात येणाऱ्या 4 बॉलमध्ये. म्हणजेच एखाद्या मोठ्या फटक्याची गरज होती. त्याच्या प्रयत्नामध्ये होता बॅटर, पण फटका फसलाय. इथे घडलंय काय, झेल झालाय ड्रॉप. आयुष्यमान भवचा आशीर्वाद मैदानाच्या आतमध्ये मिळाला या बॅटरला. झेल देखील ड्रॉप झाला, 2 धावा देखील एकवटल्या. पुन्हा एकदा सातत्यपूर्वक मैदानाच्या आतमध्ये समीकरण बदलत असताना 6-13, 5-13, 4-12, आता 3-10ची गरज. एक चांगला लॉलीपॉप झेल मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप करत असताना फिल्डर त्या ठिकाणी तैनात होते. सकलेन होते त्या ठिकाणी. सकलेनकडून ही चुकी घडली आहे. आता ही चुकी डोकेदुखी ठरेल का टीम BICC संघासाठी? याचं उदाहरण, याचं उत्तर येणारे शेवटचे 3 बॉल देऊन जातील. 3 बॉल 10ची गरज. ओ, यावेळेला एज अँड टेकन. बाची हलकीशी कडा आणि बॉल थेट विसावलाय विकेट किपरच्या हातामध्ये. 1 मोर विकेट डाऊन. मध्ये 30, तदनंतर 18 मध्ये 21, 12 मध्ये 17, तदनंतर 6 मध्ये 13 आणि आता समीकरण येऊन पोहोचलंय 2 बॉल 10ची गरज. चला, जे केसीसी संघाला विनंती असेल, 2 बॉल 10ची आवश्यकता असताना क्लीन बोल्ट. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. अगदी गोलंदाज देखील हेच सांगतोय. आणि आता क्या बात आहे, या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक झळकावली आहे गोलंदाज अजिमनं आपल्या नावावरती. एकदा अजिमची गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीयेत. अप्रतिम मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी केली अजिमनं आणि बघता बघता सामना जिंकला. मैदानाच्या आतमध्ये 30 धावा डिफेंड करत असताना BICC 11 या टीमनं विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या संघाचा खूप खूप आभार. व्हेरी वेल प्लेड बॉयज टीम, BICC अँड हार्ड लक बॉयज टीम, न्यूज जरीमरी 11.
यस, या मॅचचा हिरो, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट, ज्यानं षटक क्रमांक दुसरं षटक हाताळत असताना अवघ्या धावा खर्च केल्या 4 आणि 4 धावा खर्च करत असताना वैयक्तिक खात्यामध्ये 2 विकेट त्यानं संपादित केल्या आणि 2 झेल देखील त्यानं कॅरी केल्या, असा अयाज ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. क्या बात आहे अयाज, या आपण आपल्या मानाचा, आपल्या हक्काचा आणि आपल्या सन्मानाचा मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण कलेक्ट करा. कालूरामजी संते साहेबांना विनंती असेल, साहेब या आपण आपल्या शुभ हस्ते आपण देऊयात मॅन ऑफ द मॅच चा किताब. चला, BICC टीमचे कॅप्टन आपण देखील या आणि KCC टीमचे कॅप्टन आपण देखील या. जास्त वेळ आपल्याकडे नाही आहे. चला, KCC 11 टीमचे कॅप्टन आणि BICC 11 टीमचे कॅप्टन, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या. आपण लगेचच टॉस करणार आहोत आणि आपण लगेचच मॅचला सुरुवात करणार आहोत. यस, KCC आणि BICC या 2 टीमच्या दरम्यान टॉस. कालूरामजी संते साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. स्विंग द कॉइन, हेड असा कॉल आणि टेल आला. यस, टॉस जिंकलाय टीम BICC 11 या संघानं. निर्णय काय असेल? बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय स्वीकारला. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा आणि करूयात मॅचला सुरुवात. जास्त वेळ आपल्याकडे नाहीये. विनंती असेल टीम KCC 11 या संघाला की आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक सजवा. आमचे ऑफिशियल देखील मैदानाच्या आतमध्ये रवाना होतील आणि BICC 11 या टीमला देखील विनंती असेल की आपण आपले सलामीवीर लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर करा.